नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सुगरणीचा ओटा या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण खूप दिवसानंतर भेटतो आहोत, पण गौरी गणपतीच्या सणाला करंजीचा मान तर असतोच। त्यामुळे ही खुसखुशीत करंजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आज पुन्हा मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर या पद्धतीने जर तुम्ही करंजी बनवली तर ती अतिशय भरपूर लेअर पडलेली करंजी होते। तसेच कितीही दिवस झाले तरी अजिबात त्याला कडकपणा येत नाही। अगदी मऊसूत अशी खुसखुशीत अशी करंजी या पद्धतीने बनवली तर राहते। चला तर मग आपला वेळ न वाया घालवता आपण लगेच या खुसखुशीत करंजीच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर ही करंजीची रेसिपी पाहताना आपण त्याच्या सर्व स्टेप वन बाय वन पाहणार आहोत। अगदी स्टेप बाय स्टेप केल्यामुळे तुम्हाला देखील ती बनवायला अतिशय सोपी जाणार आहे। तर याचे 6 स्टेप आहेत। पहिली आहे रवा मळणे, दुसरी आहे सारण तयार करणे, तिसरी आहे साठा तयार करणे, चौथी लाट्या बनवणे, पाचवी करंजी बनवणे आणि 6वी करंजी तळणे। तर अशा पद्धतीनेच आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत। तर पहिली स्टेप आहे रवा मळण्याची। तर यामध्ये मी 1 किलो रवा घेऊन त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कडकडीत तुपाचं मोहन टाकायचं आहे। इथे मी 1 कप तूप घेतलेलं आहे, त्याला छान गरम करून घेतलेलं आहे आणि मग ते आपल्याला रव्यावरती टाकायचं आहे। तूप गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण त्याला एखाद्या चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून घ्यायचं आहे। आता ही स्टेप तुम्हाला थोडीशी कष्टाची वाटेल, वेळखाऊ वाटेल, परंतु या स्टेपला थोडं कष्ट, थोडी मेहनत घेतली तरच तुमची करंजी अतिशय खुसखुशीत बनणार आहे आणि कितीही दिवस ठेवली तरी ती जशी पहिल्या दिवशी मऊ आहे तशीच मऊ ती राहणार आहे। तर चमच्याने गरम केल्यानंतर थोडं तूप थंड झाल्यानंतर मी हाताने अशा पद्धतीने चोळून त्याला छान एकजीव करून घेणार आहे। तर यामध्ये आपण अजिबात कंटाळा करायचा नाही ही स्टेप करताना, त्यामुळं आपली करंजी अतिशय छान होणार आहे। तर अशा पद्धतीने हातामध्ये आपण मुठीमध्ये रवा घेतल्यानंतर त्याचा गोळा बनेल अशा पद्धतीनं ते दिसलं पाहिजे। त्याच्यानंतर थोडं पाणी घेऊन आपल्याला तो रवा छान असा मळून घ्यायचा आहे। एकदम पाणी ओतायचं नाही, कारण पीठ पातळ होऊ शकतं। तर लागेल तसं पाणी थोडं घेऊन आपल्याला हा रवा मिक्स करायचा आहे। यामध्ये कोमट पाणी किंवा थंड पाणी असं कोणतंही पाण्याचा वापर न करता रूम टेम्परेचरचं जे नॉर्मल वॉटर असतं त्याचा वापर करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने थोडं लागेल तसं पाणी घेऊन आपण त्याचा छान असा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे। खूप घट्टही नाही, पण जरा थोडासा घट्टसर मळून घ्यायचा आहे। त्यानंतर ओला कपडा झाकून मी त्याला 1 तासासाठी रेस्ट करायला झाकून ठेवणार आहे। तर यानंतर दुसरी स्टेप आहे सारण तयार करण्याची। तर यासाठी मी इथे कढई गॅसवर गरम करायला ठेवून त्यामध्ये मोठे 3 चमचे तूप घेतलेलं आहे आणि 2 वाटी रवा त्यामध्ये मी मंद आचेवरती भाजून घेणार आहे। रवा खूप जास्त लाल होऊ द्यायचा नाही आहे, परंतु मंद आचेवरती आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे। रवा छान भाजत आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खिसलेलं खोबरं देखील टाकायचं आहे आणि त्यासोबत भाजून घ्यायचं आहे। इथे मी आता खिसलेलं खोबरं टाकलेलं आहे। तुम्हाला खोबरं नसेल आवडत तर तुम्ही ते स्किप देखील करू शकता। तर हे खोबरं देखील त्या रव्यासोबत छान असं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर ते थंड करायला ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहेत। तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूटचे तुकडे टाकू शकता। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे वेलची पूड टाकून घ्यायची आहे, छान मिक्स करायची आहे। आणि सर्वात शेवटी आता पिठी साखर 2 वाटी रवा घेतला होता आपण, तर त्यासाठी मी इथं 1.5 वाटी पिठी साखर टाकलेली आहे आणि ही आता छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे सारण तयार होतं। आपला पिठाचा गोळा छान भिजेपर्यंत इकडे आपलं सारण बनवून तयार होतं। आता पुढे तिसरी स्टेप आहे साठा तयार करण्याची। आपण साठ्याची करंजी बनवत आहोत, तर त्यासाठी साठा आवश्यक आहे। तर इथे मी 3 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि त्यामध्ये लागेल तसं तूप घेऊन आपल्याला त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तूप थोडं ॲड केलं तरी चालेल, कारण ज्या पद्धतीने लागेल, जेवढ्या प्रमाणात लागेल तेवढ्या पद्धतीने आपल्याला ते हवं आहे। आता तुम्ही पाहू शकता घट्ट गोळा तयार झाला आहे पेस्टसारखा।
तर त्याला चमच्याने आपल्याला एवढं फेटायचं आहे की त्याला फ्लफी टेक्स्चर आलं पाहिजे, म्हणजे ते पीठ फुललं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला त्याला चमच्याने छान असं फेटायचं आहे. आईस्क्रीमची क्रीम ज्या पद्धतीने आपण फेटतो अगदी त्या पद्धतीने, परंतु हाताने त्याला छान फेटून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर काही वेळातच तुम्ही अतिशय छान असं क्रीमी टेक्स्चर तुम्हाला दिसून येईल. आणि हा आपला आता साठासुद्धा तयार झालेला आहे. आता आपला हा साठा तयार झाल्यानंतर चौथी स्टेप आहे लाट्या बनवण्याची. तर ही लाट्या बनवण्यासाठी आता 1 तासभर आपलं हे पीठ छान मुरलेलं आहे, तर ते आता आपण काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला अजून मऊपणा येण्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्याचा वापर केलेला आहे. तर त्या पिठाचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला त्या मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही टाकताना ज्या पिठाचं जे टेक्स्चर आहे ते आणि मिक्सरमधून थोडंसं फिरवल्यानंतर जे टेक्स्चर आहे याच्यातला फरक लगेच बघू शकता. अतिशय एवढं मऊ पीठ होतं ते की आपण अगदी कणकीचा गोळा जसा मळतो आपण, तर त्या पद्धतीने हा गोळा मळला जातो. अशा पद्धतीने सर्व पीठ मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि त्याचा छान असा मऊ गोळा तयार करून घेत आहे. आता हा आपला छान गोळा तयार झालेला आहे. आता याच्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर इथे आपल्याला एकदम 3 पोळ्या लाटून घ्याव्या लागणार आहेत. तर इथे या पद्धतीने मी प्रत्येक गोळ्याची एक एक अशी पसरट अशी पोळी लाटून घेणार आहे. तीन पोळ्या बनवल्यानंतर पहिली पोळी टाकून त्यावरती आपण जो साठा बनवला होता तो छान पसरवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यावरती दुसरी पोळी टाकून घ्यायची आहे. थोडंसं आपण लाटून घेऊया जेणेकरून त्याच्यामधले बबल्स निघून जातील. त्यानंतर त्याच्यावरही आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे कॉर्नफ्लोअरचा. त्यानंतर तिसरी पोळी टाकायची आहे आणि त्यावरती देखील 1 चमचाभर कॉर्नफ्लोअरची पेस्ट टाकून आपल्याला ते छान लावून घ्यायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्या तिन्ही पोळ्यांचा एकत्र अशा पद्धतीने गोल रोल करून घ्यायचा आहे. तर हा रोल करून घेतल्यानंतर त्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे दोन्ही हातांनी मिळून. आणि ते एकसारख्या आकाराचं झाल्यानंतर आपल्याला त्याच्या लाट्या कट करून घ्यायच्या आहेत. तर जेवढी आपल्याला पाती लाटायची आहे तेवढ्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. अशा पद्धतीने त्या पिठाच्या सर्व लाट्या करून घ्यायच्या आहेत. असं केल्यामुळे लेअर पडण्यासाठी खूप मदत होते. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा लाट्या आपल्या तयार झाल्या आहेत. त्याच्यामध्येच तुम्ही आकार बघू शकता. अतिशय सुंदर लेयर्स आपल्याला त्यामध्ये दिसतात. तर अशा पद्धतीने मी सर्व पिठाच्या इथे लाट्या बनवून घेतलेल्या आहेत. आता सर्व लाट्या झाकून ठेवून आता 5वी स्टेप आपण करणार आहोत, ती म्हणजे करंजी बनवण्याची. तर यासाठी मी लाटी ज्याचा मध्यभागी त्या सगळ्या लेअर आल्या पाहिजे अशा पद्धतीने लाटी ठेवून मी ती लाटून घेत आहे. तुम्ही सरळ बाजूने घेऊ शकता जेणेकरून की काठावरती लेअर्स याव्या, परंतु मला सेंटरला लेअर्स हव्या असल्यामुळं मी ती लाटी तशी ठेवली होती. तर ती छान तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये साईजमध्ये तुम्ही लाटून घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने साच्यावरती ठेवून त्यामध्ये आता सारण भरून घ्यायचं आहे. यामध्ये सारण भरताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त जशी तुमच्या घरी आवडते त्या पद्धतीने भरून घेऊ शकता. आणि असे दाबून त्याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण काही करंज्या आता इथे बनवून घेतलेल्या आहेत. आणि आता सर्वात शेवटची स्टेप ती म्हणजे करंजी तळण्याची. तर करंजी तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल छान तापू द्यायचं आहे. खूप जास्त कडकही नको आणि थंडही नको, अशा पद्धतीने मध्यम स्वरूपामध्ये आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे. मी थोडासा पिठाचा कण टाकून बघितला आहे तेल तापलं आहे का नाही हे चेक करण्यासाठी. आता आपलं तेल छान तापलेलं आहे, तर मी त्यामध्ये करंज्या सोडून घेते. करंजी तळताना आपल्याला त्या जास्त लाल होता कामा नये याची दक्षता घ्यावी लागते. कारण करंजी दोन्ही बाजूनी छान लाल न होऊ देता तळणे ही देखील एक कलाच आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व करंज्या आता तळून घेणार आहोत.
तुम्ही पाहू शकता आपण सेंटरला लेयर्स घेतल्यामुळं तुम्हाला त्या उलगडताना त्या तेलामध्येच उलगडताना दिसून येतील. खूप सुंदर आणि खुसखुशीत करंजी तयार होते अशा पद्धतीने केली तर या गौरी गणपतीला तुम्ही देखील नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि प्लीज कमेंट करून सांगा तुमची करंजी कशी बनली. तुम्ही पाहू शकता या करंजीवरती अतिशय छान पापुद्रे पडलेले आहेत, म्हणजेच लेयर्स आलेले आहेत. तर अशा पद्धतीने तळल्यानंतर आपण त्याला टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत. आता तुम्ही इथे पाहू शकता की प्रत्येक करंजीच्या सेंटरच्या भागामध्ये जशी लाटी आपण बनवली होती त्या पद्धतीने सर्व लेयर्स पडलेले आहेत आणि खायला तर एवढी खुसखुशीत आणि खमंग लागते ही करंजी. त्यामुळं मैत्रिणींनो प्लीज तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची करंजी कशी बनली हे मला प्लीज कमेंटमध्ये कळवा. तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया सुगरणीच्या ओट्यावर. तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा, आनंदी राहा आणि सुगरणीच्या ओट्याला अशीच भेट देत राहा. धन्यवाद.